विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं काही नाहीये. सगळे लेखी बाळी हे आपल्या उलट तिच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. दुसरे असते तर पळून गेले असते. चायला खरंच वाघीण भेटले रे तू. रडती कशाची? रडायचं फिरायचं नाही, लढायचं आम्ही सगळे सोबत आहे. इथं जे जे प्रयत्न झाले, तिने जे जे अर्ज दिलाय त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून सगळ्यांना अटक करा. मला आता SP साहेबांनी, पोकळे सरांनी आणि DYSP साहेबांनी सुद्धा सांगितलंय 21 जणाला अटक केली. सगळ्यांना राहिलेल्याला सुद्धा अटक करतो. साहेब तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवलाय. दंगल घडवण्याचा उद्देश तेही कलम याच्यात आले पाहिजेत. छत्रपती शिवरायांचा अवमान केला गेला, तोही उद्देश त्यांच्या मनात होता. आणि ही असली अवलाद ना ही त्यांच्याही समाजाला घातक आहे आणि राज्याच्या शांततेला सुद्धा घातक आहे. यांच्यावरती जबरी कलम लागले पाहिजे सगळेची सगळे. जर तुम्ही काही काटकसर केली, आम्ही तुमच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलाय. जर तुम्ही या 2-3 दिवसाच्या आत यांना सगळ्यांना अटक करून कलमा त्यांच्या मनाप्रमाणे जर लावल्या नाहीत, काही जर टाळाटाळ एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याकडून जर झाली तर नाविलाजानं राज्यातले सगळ्या मराठ्यांची राज्यव्यापी बैठक मला चिखला गावात लावावं लागेल. आणि मी पोकळे सरांवरती, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवून आलो. जर काही इथलं ही चाललेली गुंडगिरी याच्यातले काही त्या परळीला सुद्धा अटॅच आहेत. लाभार्थी टोळी इथं सुद्धा हाय असं कळालंय. यांना पुऱ्याला मोक्यात झाला. एक देशाचा सुट्टा काढणार नसता मी जर एकदा बोललो, मी कायद्याचा सन्मान केलाय, अधिकाऱ्यांचा सन्मान केलाय. जर तुमच्याकडून हाय काही झाली तर माझा नाविलाज आहे. मी राज्यव्यापी बैठक लावून आंदोलन जर एकदा सुरू झालं रे बाबा, मी एकदा शब्द दिला की मागं कोण अटक नाही, मेलो तरी मी तुम्हाला. मग तिथून पुढची जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची राहील. मला तरी वाटतं थांब ना, SP साहेब बोलल्याप्रमाणे मला तरी वाटतं एकाला पण ही ते सोडणार नाहीत, एकाला पण सोडणार नाही. सगळेचे सगळे जेर बंद करणार. अशी पण माहिती मिळाली की कोण PI का कोणी त्यांनी काही आरोपी कोणता तो नाही तो कोणता खाडी आमच्या तिकडे हल्ल्यात होता तर ते एक दुसरा येऊ